धक्कादायक बातमी आहे। मुंबईत मुलींच्या अपहरणाचं प्रमाण वाढत चाललंय। दिवसाला 4 ते 5 मुली मुंबई शहरातून बेपत्ता होत आहेत। मुंबई सारख्या शहरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। ऑक्टोबर महिन्यात मुलींच्या अपहरणाचे 136 गुन्हे नोंद झाले। गेल्या 10 महिन्यात 1187 मुलींचं अपहरण झालेलं आहे। सतत धावणाऱ्या या मायानगरीत मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असल्याचं पोलीस दप्तरी दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून खरं तर दिसून येत आहे। गेल्या 10 महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचं प्रकरण वाढलेलं आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, खरं तर खूप धक्कादायक अशी ही आकडेवारी समोर आलेली आहे। मुंबईत मुलींच्या अपहरणाचं हे संपूर्ण प्रकरण आहे ते वाढतच चाललंय। काय या संदर्भात अधिकची अपडेट? निश्चितच कृपा, कारण मुंबईसारख्या या मायानगरीमध्ये मात्र रोजच्या धावत्या या सगळ्याच मुंबई शहरामध्ये मुलींवरती होत असलेले जे अत्याचार आहेत किंवा मग अल्पवयीन मुलींचे जे अपहरणाचे प्रकरण आहेत ते वाढत चाललेले आहेत। खरं तर मुलींसंदर्भात किंवा महिलांसंदर्भात एकंदरीत जर पाहिलं तर 5000हून अधिक गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। मग बेपत्त्या मुली असतील किंवा मग त्यांच्यावरती झालेल्या अत्याचाराबद्दलच्या मुली असतील, काही महिला असतील ज्यांच्यावरती बलात्कार झालेल्या, अशा वेगवेगळ्या घटना झालेल्या आहेत आणि त्यांचेच गुन्हे जर आपण पाहिले तर 5000हून अधिकचा आकडा आहे। खरं तर या विशेष बाब म्हणजे ऑक्टोबर महिन्यातलंच आपण जर पाहिलं तर 2 महिन्यांची जर आकडेवारी पाहिली तर त्यामध्ये 136 गुन्हे जे आहेत ते मुलींच्या बेपत्ता झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 102 गुन्हे जे आहेत ते आत्तापर्यंत गुन्हे जे आहेत ते उलगडा झालेला आहे या गुन्ह्यांचा। मात्र या सगळ्याच घटना पाहता संपूर्ण आता 10 महिन्यांची जर आकडेवारी पाहिली तर 1187 गुन्हे जे आहेत ते म्हणजे अल्पवयीन मुली ज्या आहेत त्यांचं अपहरण झालेलं आहे आणि त्याचाच हा संपूर्ण रेकॉर्ड जो आहे तो मुंबई पोलिसांच्या संपूर्ण यादीमध्ये आहे। एकूणच या सगळ्यांमधनं जर पाहिलं तर 118 गुन्हे जे आहेत या गुन्ह्यांचा अद्यापपर्यंत उलगडा लागलेला आहे आणि बाकी गुन्ह्यांचा तपास जो आहे तो अद्यापही सुरू आहे। एकंदरीतच हा सगळा आकडा पाहता मात्र मुंबईसारख्या शहरामध्ये मात्र राजधानी मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर या सगळ्याच बाबीमध्ये एक आकडा समोर आलाय, तो म्हणजे महिला अत्याचाराचा असेल किंवा मग अल्पवयीन मुलींच्या बेपत्तेचा असेल किंवा मग त्यांच्यावरती झालेले वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार। मात्र ह्या सगळ्याचाच आकडा पाहता पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच मुंबईसारख्या शहरामध्ये वाढत असलेले गुन्हे पाहता मात्र महिलांवरती असेल किंवा मग लहान मुली ज्या आहेत, अल्पवयीन मुली आहेत, त्या बेपत्ता होत असल्यात आणि हा संपूर्ण आकडा पाहता मात्र कशा प्रकारची आता कारवाई केली गेली पाहिजे, त्यामुळे शासनाच्या वतीनं कशी दखल घेतली पाहिजे याकडे आता सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे। जी, निश्चितच मीनाक्षी, खरं तर पाहायला गेलं तर महिलांबाबतीचे गुन्हे असतील, मुलींबाबतीचे गुन्हे असतील, मुंबईत वाढतच चाललेले आहे। उद्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। हिवाळी अधिवेशनात आता या मुद्द्यावर चर्चा होईल का, आणि जर ती झाली तर यावर आता सरकार काही तोडगा काढणार का, हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मीनाक्षी, निश्चितच कृपा, कारण हिवाळी अधिवेशन आहे, आठवड्याभरामध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण आता वेगवेगळ्या राज्यातील प्रश्न मांडण्यात आले आणि एकंदरीतच सध्याची गरज असलेलेच म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती असताना मात्र आपण पाहतोय की निवडणुका देखील तोंडावरती आहेत महानगरपालिकेच्या। मग असं सगळं असताना मात्र हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असणार आहे उद्या। मात्र पुन्हा उद्या जरी असा प्रश्न महिलांबाबतचा जरी कोणी उपस्थित केला तर ह्यावरती कशा पद्धतीत सरकारच्या वतीनं उत्तर दिलं जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। पण तत्पूर्वी आपण पाहतोय की अनेकदा हे मुद्दे जे आहेत ते घेण्यात आले होते पण मात्र तसे ठोस कारवाई जी आहे किंवा मग महिलांबाबतच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा संपूर्णतः आपण पाहतोय की जसं व्हायला पाहिजे तसं दिसत नाहीये का। मग हे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। खरं तर ही आकडेवारी पाहता मागच्या 10 महिन्यांमध्ये म्हणजे 2025च्या या वर्षामध्ये मागच्या 10 महिन्यांमध्ये महिलांबाबतचे जे वेगवेगळे गुन्हे आहेत हे 5800हून अधिक आहेत। त्यामुळे हा आकडा मागच्या वर्षाच्या तुलनेत मोठा आहे आणि त्यामुळेच दिवसाला जर आपण पाहिलं तर 4 ते 5 मुली ज्या आहेत त्या बेपत्ता होत आहेत।
मात्र ह्यावरती आता शासनाची कशी नजर असेल, शासन कशा पद्धतीत या सगळ्याला मार्गी लावणार याकडे सगळ्यांचं प्रामुख्यानं लक्ष राहील. कृपा. जी निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.